सगळ्यात जास्त आपण कोणाशी बोलतो? तर ते म्हणजे आपलं स्वतःचं मन आपल्याशी सतत काही ना काही चर्चा करत असतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं मन हे आपल्याशी सतत काही ना काही चर्चा करत असतं. मग ते काही प्रश्न विचारत असतं, त्यांची उत्तरं शोधत असतं, काही निर्णय देत असतं. ते सतत काही निगेटिव्ह, काही पॉझिटिव्ह अशा पद्धतीच्या गोष्टी हे आपलं मन आपल्याशी बोलत असतं. आपला संपूर्ण दिवस हा कशावर ठरतो? तर आपल्या थॉट्सवरती, आपल्या विचारांवरती ठरत असतो. मग आपलं मन किंवा आपले मनातील विचार हे कशा पद्धतीचे आहेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्याबरोबर आपण स्वतःशी काय बोलतो, काय चर्चा करतो, यावरती आपला संपूर्ण दिवस हा ठरत असतो. मग जर आपण सकाळी उठल्याबरोबर काही चांगल्या गोष्टी स्वतःशी बोलल्या, तर त्या रिलेटेड परिस्थिती आपल्या आयुष्यात येते आणि आपला दिवस हा संपूर्ण चांगला जातो. पण त्याच्याच उलट जर काही निगेटिव्ह गोष्टी आपण सकाळी उठल्याबरोबर विचार केला किंवा काही मनात आपल्या निगेटिव्हनेस आला, तर त्या रिलेटेड परिस्थिती आपल्या आयुष्यात येते आणि आज माझ्यासोबत असंच का होत आहे, हे प्रश्न आपल्याला कायम पडत असतात. म्हणून सकाळी उठल्याबरोबर जर मी दिलेली ही 5 वाक्य तुम्ही स्वतःशी बोलली, तर 100% तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगला अनुभव हा येणार आहे आणि तुमचं आयुष्य हे पूर्ण बदलणार आहे. काही महत्त्वाच्या 5 गोष्टी, की ज्यामुळे माझं आयुष्य बदललं आहे. मी आपल्या या चॅनलवरती माझे स्वतःचे जे काही अनुभव आहेत, ते शेअर करत असते. मी पण सुरुवातीला खूप सकाळी उठल्याबरोबर निराश व्हायची, काही स्ट्रेस असायचा, निगेटिव्हिटी फील करायचे. जेव्हापासून ही 5 वाक्य मी स्वतःशी बोलायला लागले आहे, तेव्हापासून माझं आयुष्य हे हळू-हळू चेंज व्हायला लागलं आहे. मग हीच 5 वाक्य जर तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरली, तर तुमचं आयुष्य हे एखाद्या जादूसारखं बदलायला सुरुवात होईल आणि तुम्हाला तुमचे जे काही चांगले अनुभव येतील, ते मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पाठवायला विसरू नका. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिला जो स्टेटमेंट आहे किंवा जे काही पहिलं अफर्मेशन आहे, ते म्हणजे ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं. हे पहा, जोपर्यंत आपण आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींसाठी ग्रेटफुल होत नाही, तोपर्यंत चांगल्या गोष्टी ह्या आपल्या आयुष्यात घडत नाही. सकाळी उठल्याबरोबर जर आपण उठलोय, हे जग पाहतो आहे, तर स्वतःला आपण भाग्यशाली समजलं पाहिजे. कारण कित्येक लोकांना ही सकाळ पाहावयास मिळत नाही. अशा वेळेस आपण आपलं ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरे महत्त्वाचं स्टेटमेंट म्हणजे आपल्याला दुसरं वाक्य बोलायचं आहे, ते म्हणजे आज दिवसभर मी पॉझिटिव्ह राहीन. परिस्थिती कशीही येऊ द्या, पण तुम्ही सकाळी उठल्याबरोबर जर हा पॉइंट तुमच्या माइंडमध्ये फीड केला, की मी दिवसभरात पॉझिटिव्ह राहीन, तर त्या परिस्थितीवर मात करण्याची ताकद ही आपल्याला मिळत असते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेल्फ टॉक. बऱ्याचदा आपण आपल्या स्वतःशी नेगेटिव्ह किंवा काही न आवडणाऱ्या गोष्टी ह्या बोलून जात असतो आणि त्यामुळे देखील काही त्या रिलेटेड परिस्थिती आपल्या आयुष्यात येत असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आपलं स्वतःशी चांगलंच बोललं पाहिजे. जर आपण स्वतःशी चांगलं बोलू आणि स्वतःला रिस्पेक्ट देऊ, तर त्याचप्रमाणे आपण दुसऱ्याशीही चांगलं बोलतो आणि दुसऱ्यालाही रिस्पेक्ट देतो. म्हणून तिसरा मुद्दा म्हणजे किंवा जो तिसरा फॉर्मेशन आपल्याला म्हणायचं आहे, ते म्हणजे स्वतःशी चांगलं बोलायचं आहे. चौथं जो स्टेटमेंट आहे किंवा चौथं जे वाक्य आहे, की आज दिवसभरामध्ये मी जे काही चॅलेंजेस आहेत, ते ॲक्सेप्ट करण्यासाठी तयार आहे किंवा सज्ज आहे. दिवसभरामध्ये आपल्याला भरपूर अशा गोष्टी किंवा परिस्थिती येत असतात, की ज्यामध्ये आपल्याला अडथळे किंवा आपल्याला काही अडचणी येत असतात. या अडचणींसाठी आपण सकाळीच सज्ज व्हायचं आहे. आपण आपल्या माइंडला रिप्रोग्रामिंग सकाळीच करायचं आहे, की कितीही अडचणी आल्या किंवा कशीही परिस्थिती आली, तरी ती परिस्थिती हाताळण्यासाठी मी सज्ज आहे किंवा मी तयार आहे. आणि शेवटचं 5वं वाक्य म्हणजे मी सगळ्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी किंवा ॲक्सेप्ट करण्यासाठी तयार आहे. आजच्या दिवसभरामध्ये जे काही चॅलेंजेस येतील किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, त्या ॲक्सेप्ट करण्यासाठी मी सकाळपासूनच तयार आहे. अशा पद्धतीचं प्रोग्रामिंग आपल्याला करायचं आहे. ही 5 वाक्य जर तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरली, तर तुम्हाला स्वतःच याचे चमत्कार हे जाणवणार आहेत. हा एक चॅलेंज म्हणून ॲक्सेप्ट करा. येते 7 दिवस तुम्ही ही 5 वाक्य स्वतःला म्हणा. 8व्या दिवशी तुम्हाला चमत्कार झाल्यावाचून राहणार नाही. तुमचं आयुष्य बदलल्यासारखं वाटेल आणि ज्यावेळेस तुम्हाला असा एखादाही पॉइंट वाटेल, की खरंच हे वाक्य बोलल्यामुळे माझं आयुष्य बदलत आहे, तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन मला सांगायला विसरू नका.